अच्छा ब्राईटनेस केंद्र शासनाने कोविड नंतर आपलं बजेट सादर केलेलं आहे. या सादर केलेल्या बजेटमधले जर आकडे आपण असायला पाहिले, रेव्हेन्यू रिसीट म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये वेगवेगळ्या टॅक्सेस मार्फत जो पैसा येईल, निधी येईल, तो असणारा 1976 42 4 लाख करोड एवढे आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण असणारा बजेटमध्ये दाखवलं आहे, त्याच्या फिगर्स आपण बघितलं तर 34 83 23 6 लाख करोड असा आहे. डेफिसिट जर आपण असणारा बघितला तर डेफिसिट हा असणारा 15,06,812 लाख करोड एवढा डेफिसिट आहे. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपण असणारा जर हे केलं तर 27% हा डेफिसिट आहे. 27% डेफिसिट कधीच बजेटमध्ये राहिलेला नाही. 3-4% डेफिसिटवरती नेहमी रेव्हेन्यू रिसीट आणि एक्सपेंडिचर हे आजपर्यंत खेळत राहिले, अशी असणारी परिस्थिती आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कोविडच्या कालावधीमध्ये जे वेगवेगळे कामगार आहेत, व्हाईट कॉलर कामगार आहे, IT सेक्टर मधला असेल, बँकिंग मधला असेल, किंवा स्किल्ड आणि अनस्किल्ड कामगार असेल, किंवा सेल्फ एम्प्लॉयड कामगार जो आहे की ज्याला गिग म्हणून आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे, ही सगळेजण व्हर्च्युअली कोविड काळामध्ये अनएम्प्लॉयड होते, अशी असणारी परिस्थिती आहे. यामध्ये सगळ्यात वाईट म्हटलं म्हणजे व्हाईट कॉलर ज्याला आपण संबोधतो, याची असणारी परिस्थिती आहे. फक्त ऑर्गनाइज सेक्टर जो आहे या व्हाईट कॉलर मधला तो सेव्ह झालाय, पण व्हाईट कॉलर मधला ज्याची ऑर्गनायझेशनच नाही पण व्हाईट कॉलर म्हणून जो घेतला जातोय, त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे असं त्या ठिकाणी मी नमूद करतोय. याचं कारण की त्याला त्याच्या एम्प्लॉयरनी चॉईस दिला, कामावर जायचं आहे की घरी बसायचं आहे. तो म्हटला कामावरती यायचं असेल तर हा नवा पे पॅकेट आहे. या नव्या पे पॅकेटवरती तुम्ही जर काम करणार असाल तर तुमची इन सर्व्हिस कंटिन्यू होते, अन्यथा तुम्हाला असणारं कामावरनं काढल्या जातं, अशी असणारी परिस्थिती आहे. मोर दॅन 90% हा व्हाईट कॉलर मधला अनऑर्गनाइज्ड आहे. यांचा मोठ्या प्रमाणात असणारा पगार कापल्या गेलेल्या अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याची आता स्पेंडिंग कॅपॅसिटी ही कर्टेल झालेलं आहे, हे आपण असं पहिल्यांदा लक्षात घेतलं. दुसरं ह्याच्यामध्ये आपण असं बघितलं तर कोविडच्या पिरियडमध्ये जे मे पर्यंत डिपॉझिट जे आहे ते अचानकपणे वाढलेले आहेत. ते RBI म्हणते, आमच्या आकडेवारी नाही आहेत, RBI म्हणते. आणि वाढलेत किती तर 2.8 लाख करोड्सनी वाढलेले आहेत. आता हा डिपॉझिटचा जो निधी आहे तो ऑर्गनाइज सेक्टर मधला कामगार जो आहे, लॉकडाऊन मधला घरी बसला होता, इसेन्शियल आयटम वरतीच त्याचा खर्च होता, उरलेला त्यांनी सगळा पगार हा फिक्स मध्ये टाकून दिला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून बँकेमधल्या डिपॉझिट वाढल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच कालावधीमध्ये आपण बघितलं तर बँकेकडून बॉरोइंग जे आहे हे 1.2 लाख करोड्सनी
डिप झालेला आहे, म्हणजे बॉरोईंगच झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती एक अपेक्षा अशी होती की लोकांचा कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बजेटमध्ये प्रोव्हिजन केल्या जाईल अशी अपेक्षा होती. आणि दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एक भाग मोठ्या प्रमाणात होईल आणि तिसरा भाग जो आतापर्यंत बायर क्लास नाही आहे, त्या बायर क्लासच्या हातामध्ये शासन फंड देऊन इकॉनॉमीला रिवायवल सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती होती. पण दुर्दैवाने MREGS प्रोग्राम जो आहे, नरेगा ज्याला आपण म्हणतो, किंवा महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आपण ज्याला म्हणतो, त्याचं बजेट यावेळेस 750 कोटींनी कमी केले अशी असणारी परिस्थिती आहे. इतर ज्या दोन वेगळ्या आहेत, रुरल भागामध्ये एम्प्लॉयमेंट देणं, त्याही त्या ठिकाणी असणाऱ्या कमी केल्यात अशी परिस्थिती आहे. जो लेबर मायग्रेट झालेला आहे गावामध्ये, त्यांनी रुरल इन्फ्रास्ट्रक्चरवरती फार मोठ्या प्रमाणात ताण आणलेला आहे. घरं शेअरिंग करावी लागतात आहेत, काही जण बाहेर झोपतायत अशी परिस्थिती आहे. त्यांचं रॅशन कार्ड नसल्यामुळे नातेवाईकाच्या रॅशन कार्ड वरतीच त्यांना जगावं लागतंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि काम नसल्यामुळे त्याची अवलंबता त्याच्या नातेवाईकावरती मोठ्या प्रमाणात पडते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जी इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसत होती किंवा कोविडच्या कालावधीमध्ये स्टेबल होती अशी आपल्याला दिसत होती, ती आता ढासळायला लागली अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी एक दिसते. अनेक जण हे करतात आहेत की सेन्सेक्स अप झाले असं त्या ठिकाणी म्हणतात, आणि त्याच्यामुळे दिस इज अ गुड बजेट. असा एक स्टॅम्प मारला जातो. हा जो कोविडच्या पिरियड मध्ये 2.8 लाख करोड हे डिपॉझिट मध्ये गेले, त्यावेळेस शेअर मार्केट ऑपरेशन मध्ये होतं अशी परिस्थिती नाही. ऑपरेशन मध्ये होतं पण खेळण्याच्या स्थितीत नव्हतं. आता जे शेअर मार्केट अप झाले त्याची दोन कारण आहेत. एक कारण एक्सपेक्टेशन हे आहे की बँकेमध्ये इंटरेस्ट हा कमी मिळतो, शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट जास्ती प्रमाणात मिळतो, आणि म्हणून हा 2.8 लाख करोड मधला सम पर्सेंटेज हा शेअर मार्केटमध्ये येईल, आणि म्हणून शेअर मार्केट हे अप झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं कारण शेअर मार्केट अप झालंय याचं कारण की इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रियलिस्ट आणि फायनान्शियल विझार्ड जे आहेत त्यांना असं वाटतंय की हे सरकार आता प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात करणार आहे, आणि त्याच्यामुळे शेअर्स बाय करणं हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरुवात होईल, आणि पब्लिक सेक्टर टू प्रायव्हेट सेक्टर असा जो प्रवास होणार आहे इथल्या प्रॉफिट मेकिंग कंपनीचा, त्यामुळे हे मार्केट अप आहे अशी असणारी परिस्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाला पब्लिक सेक्टर आम्ही विकू देणार नाही. काही लोकांची भूमिका घ्यावी लागली तर ती लोकांची भूमिका पक्ष म्हणून आम्ही असं त्या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातूनच
तो लढा आमचा असताना उभा राहील हे आम्ही असं या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो. दुसरं आहे त्याच्यातला सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतंय की इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी आणि पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी ही स्टेबल राहायची असेल तर एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू रिसीट या कुठे ना कुठेतरी मॅच झाल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे. शासनाने जे 3 मार्ग सुचवलेले आहेत, पहिल्यांदा त्यांचा मार्ग आहे की इंटरनल बॉरोइंग हा त्यांचा मार्ग आहे. जी प्रेस नोट काढलेली आहे त्या प्रेस नोट मध्ये आम्ही असं त्या पिरियड मध्ये म्हटलेलं आहे, ड्युरिंग द सेम पिरियड द बँक्स लिक्विडिटी इन्क्रीज बाय 4 लाख crores. म्हणजे बँकेकडे आज असताना 4 लाख लिक्विडिटी आधीच्या लिक्विडिटी पेक्षा जास्ती अशी परिस्थिती आहे. आता ही 4 लाखाची लिक्विडिटी आपण असताना 8 लाखाची लिक्विडिटी जरी बघितली आणि आरबीआयने लॉंग टर्म बॉन्ड्स काढून इंटरेस्ट फ्री बॉन्ड काढून पब्लिकली पैसा मॉप अप करायचा जरी प्रयत्न केला तरी 15,006,812 लाख crores एवढे जनरेट होणार का हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. इंटरनल बॉरोइंग मधनं हा एवढा जनरेट होऊ शकतो असं अजिबात कुठेही आतापर्यंत आरबीआयचे रिपोर्ट्स आपण बँकिंगशी लिंक अप केले तर एवढी लिक्विडिटी कधीही बँकेकडे राहिलेली नाही. किंवा आरबीआयने जे असताना दरवर्षी बॉन्ड्स विकलेले आहेत त्या बॉन्ड्स मधनं त्यांना 10% ची ह्याची लिक्विडिटी मिळाली आहे का तीही नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बजेट जे सांगते की आम्ही असताना लोन बॉरोइंग करून हे मला मुळात नॉन फंक्शनेबल दिसते अशी असणारी परिस्थिती आहे. फार फार तर 1 लाख करोड ते उभं करू शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. पण 1 लाख करोड केला तरी 14 लाख पुन्हा असणारं शिल्लक राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं त्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे दॅट इज फॉरेन लोन आणि एफडीआय. मागच्या वर्षी मॅक्सिमम फॉरेन लोन आणि एफडीआयचं जे आहे त्याच्यामध्ये दी फर्स्ट कंट्री सिंगापूर, then 36.16, आता हे सगळे ऍड केले म्हणजे जेवढे दिलेले आहेत तेवढं तर मागच्या फॉरेन लोन्स आणि एफडीआय ह्या दोन्ही जर आपण विचारात घेतल्या मेजर डोनर जे आहेत म्हणजे मेजर इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं जर आपण बघितलं तर इट इज 77,000 crores. हे 1000 crores आहेत. आता या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं तर 1 लाख कोटी सुद्धा उभं राहत नाहीत अशी असणारी परिस्थिती. आता हे जे मॉरिशस आणि सिंगापूर मधला जो फंड आलेला आहे हा मॅक्सिमम फंड चायनीज कॉर्पोरेट मधला आहे. आणि आपल्याला माहित असेल की ऑन गोईंग जे टेन्शन चाललेलं आहे नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये लडाख पासून जे असणारं गावांपर्यंत तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टँड जो घेतलेला आहे की ज्याचा सर्व पॉलिटिकल पार्टीजनी पाठिंबा दिलेला आहे की जे ऍप्स चायनीजच्या उपयोगात नाही किंवा जे स्पाय करतात ते त्यांना बंद करा. आणि दुसरं चायनीज इन्व्हेस्टमेंट वरती अंकुश लावा. आता चायनीज अंकुश लावला तर मग मेजर
इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्याकडून फंडिंगच येत नाही, इन्व्हेस्टमेंटच होत नाही. त्याच्यामुळे ह्या मार्गावरती सुद्धा स्वतःच्याच ओन पॉलिसीच्या माध्यमातून सरकारने आपले दरवाजे बंद केलेले आहेत. याच्यामध्ये अनेक एक फंड येतोय की ज्याचा असणारं नेहमीच सांगितलं जातंय की आज आपला असणारा एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट मधला फॉरेन एक्सचेंज भाग एवढा आहे. जुन्या आरबीआयच्या रिपोर्ट्स आपण जर वाचले 95 to 2000 या पिरियड मध्ये वाचले तर याला त्यांनी असणारं एक नाव दिलं होतं व्हर्नेबिलिटी. हे जे लोन्स आहे, हे जे इन्व्हेस्टमेंट जे आहेत दॅट इज शॉर्ट टर्म लोक किंवा बँकेमध्ये ज्याला आपण म्हणतो मनी ॲट कॉल, म्हणजे मी बँकेमध्ये ठेवलेले आहे. मी बँकेमध्ये ठेवताना बँकेला सरळ सांगतो ज्या दिवशी मला पाहिजे, ज्या दिवशी मी कॉल केला त्या दिवशी ते मला पैसे मिळाले. तेव्हा असा हा जो असणारा जो फॉरेन एक्सचेंज मधला एक भाग जो आहे की ज्याच्या वर्तमानपत्रातून असणारा फार उदो त्या ठिकाणी केला जातो, तो यांना उपयोगात नाही, फायदेशीर नाही. तो फक्त तुमचा असणारा बजेटमध्ये फुगवण्याचा आकडा म्हणून असणारा त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे त्याचं रिलायबिलिटी असं मी त्या ठिकाणी मानत नाही. त्या ह्याच्यामध्ये जो लास्ट सोर्स त्यांनी असणारा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे सेलिंग ऑफ गव्हर्नमेंट एसेट्स. या ह्याच्यामध्ये मी उदाहरणाला 2 घेतलेले आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एअर इंडिया विकतो. धरून चालू की आपण त्यांनी असणारे एअर इंडिया विकली, तर यांना एअर इंडिया विकल्यानंतर इन्कम येणार किती? ती फक्त 52, 32, 28 करोड. 52,000 5,23,288 crores एवढेच फक्त त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि ऑइल अँड नॅचरल गॅस विच इज दी दोन्ही ज्याच्यामधले असणाऱ्या नवरत्नामधल्या कंपनीज आहेत ते 1 लाख मी धरला असतं तर 1.5 ते 1.25 लाखापर्यंत त्यांचं असणारं इन्कम त्या ठिकाणी होऊ शकतो. सेलिंग ऑफ गव्हर्नमेंट एसेट हा कुठल्याही देशाने प्रयोग केलेला नाही. इंग्लंडने हा प्रयोग केला, याच्याबद्दल दुमत नाही. पण इंग्लंडने तो प्रयोग करत असताना त्यांनी कॅपिटलिस्टला शेअर विकले नाही, तर त्यांनी बमाशेल याचे असणारे शेअर्स पब्लिकला विकले आणि पब्लिकला विकून पुन्हा बमाशेल ही असणारी त्यांची गव्हर्नमेंट कंट्रोल कंपनीच राहिली अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे जे बिहेवियर गव्हर्नमेंटचं आहे की तुम्हाला माहिती आहे की कोविडमुळे असणारं 19 लाख कोटीच तुमचं फक्त इन्कम येणार आहे. त्याच्यामुळे या वर्षाचा एक्सपेंडिचर सुद्धा तेवढाच असला पाहिजे किंवा त्याच्या आसपास 3-4% वरती असेल तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, मॅनेज करू शकतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण ते न करता यांचं जे बिहेवियर आहे ते पूर्णपणे दारुड्याचं बिहेवियर. दारुड्या जसा झिंकतो या बाजूचा त्या बाजूचा आणि दारू मिळाली त्याचं डायरेक्शन नसतं, त्याच पद्धतीने दारू मिळाली पाहिजे म्हणून जे काही आहे ते विकत बसायचं असं जे असणारं धोरण आहे ते धोरण या सरकारचं आम्हाला या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की दिस इज अ ड्रंकन गव्हर्नमेंट. दारुड्याचं सरकार आहे. लोकांनी जसं दारुड्यापासून वाचतात तसं असताना यांनी या शासनापासून वाचलं पाहिजे. मी अजून विसरलेलो नाही. उकडा भात हा मी अजून विसरलेलो नाही.
आपण कोणी खाल्लाय मला माहित नाही, पण आम्ही 2 वर्ष मिलो आणि उकड्या भातावरती जगणारी माझ्या वयाची पिढी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुष्काळ होता, जगाकडून असणारं धान्य आलं, ते मिलोचं धान्य आलं. मिलो हे तिथल्या डुकरांना खायला घालतात आणि उकडा हा जो आहे तिथल्या म्हशींना खायला घालतात. ते भारतातल्या डुकरांनी म्हशींनी खाल्ला असं मी त्या ठिकाणी मानतो. राहिला दुसरा भाग याच्यामधला, सगळ्यात महत्वाचं की ही जी सिच्युएशन आहे ही इकॉनॉमिकली पॅनिकी क्रिएट करणारी सिच्युएशन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. इथले अॅनालिस्ट आणि त्याच्याच बरोबर लिखाण करणारे जे आहेत हे स्वतःशीच इमानदार नाहीत असं मी त्या ठिकाणी मानतो. ते बिलीव्ह एक गोष्ट करतात आहेत, पण दुर्दैवाने आपल्याला प्रॉसिक्यूट होऊ नये म्हणून प्रो गव्हर्नमेंट लिहितात आहेत अशी एक परिस्थिती आहे. कपल त्याच्यामध्ये असताना आपण बघितलं तर आंदोलनाशी कसं वागावं हा त्या सरकारचा नियम आहे, परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनाला खलिस्तानाचं आंदोलन आहे असं जे वारंवार भासवलं जात आहे. आणि हा मुद्दाम इश्यू उपस्थित करतो याचं कारण की किऑस हे जर क्रिएट करायचं असेल तर नुसती इकॉनॉमिक सिच्युएशन क्रिऑस करत नाही, तर सोशली अनरेस्ट हे त्या इकॉनॉमिक सिच्युएशनशी कपल झालं तर इथे असणारा अनरेस्ट आहे अशी असणारी परिस्थिती. आज इकॉनॉमिक फ्रंट वरती सुद्धा आपण असणारा किऑटिक सिच्युएशन मध्ये आहोत आणि लढाऊ सेक्टर मध्ये म्हणजे लढाऊ याचं नाही म्हणत आहे, बॉर्डरवरचं नाही म्हणत आहे, पण इंटरनली जे आंदोलनं चाललेली आहेत त्या इंटरनली चाललेल्या आंदोलनामुळे सुद्धा सोशल अनरेस्ट फार मोठ्या प्रमाणात धगधगतोय. मी गव्हर्नमेंटला अपील करणार नाही पण जनतेला अपील करणार आहे. या देशाची राजकीय आणि त्याच्याच बरोबर आर्थिक सार्वभौम ही पूर्णपणे पणाला लागलेली आहे. मी मगाशी मिलोचा उल्लेख केला, उकडा भाताचा उल्लेख केला, दुष्काळाचा काळ होता, भारताकडे अन्नधान्य नव्हतं म्हणून जगातून अन्नधान्य विकत घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा जगाने मिलो विकला आणि उकडा विकला अशी असणारी परिस्थिती. दुसरं जसं या ठिकाणी आमच्या नोटमध्ये असताना म्हटलेलं आहे की 90 साली चंद्रशेखर असताना एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट वरती आपण डिफॉल्ट झालो. म्हणजे जे काही इम्पोर्ट आपण केलं होतं डॉलर मध्ये पेमेंट द्यायचे होते, आपल्याकडे डॉलर पेमेंट साठी नव्हते. पण कोणीही डिफॉल्टर आहात म्हणून असा साधा उल्लेखही केला नाही. आणि तो उल्लेख केला नाही याचे एकमेव कारण आहे की शासनाकडे असताना जे पब्लिक सेक्टर आहे की जे लिक्विड सेक्टर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, त्या लिक्विड सेक्टरची फायनान्शियल स्ट्रेंथ एवढी होती, एक जरी त्यांनी विकला असता तरी एक्सटर्नल बॅलन्स मधला जो काही डिफॉल्ट अमाऊंट होता तो डिफॉल्ट अमाऊंट पे करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे शिल्लक राहिला असता अशी परिस्थिती होती. आणि म्हणून त्या काळामध्ये मनमोहन सिंगने रिझर्व्ह बँकेचं सोनं हे इंग्लंडमध्ये घेऊन गेले, प्लेस केलं, पैसे उभे केले
ज्यांची देणी होती त्यांची देणी दिली आणि नंतरच्या कालावधीमध्ये इकॉनॉमी इम्प्रूव्ह केली. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं त्यांचं कर्ज परत केलं आणि पुन्हा सोनं भारतामध्ये परत आणलं अशी परिस्थिती आहे. याचं कारण काय होतं तर तुमच्याकडे असणारा पब्लिक सेक्टर हे प्रचंड प्रमाणात फायनान्शियल वायबल आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि असे सगळे वायबल सेक्टर्स हे आता बिघायला निघाले. मी इथल्या अर्थशास्त्रातल्या जे आव्हान करतोय की शासनाने जे 19 लाख कोटी स्वतःचा इन्कम म्हणून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व पब्लिक सेक्टरचं मी म्हणत नाही, पण ज्या नवरत्न म्हणून असणाऱ्या याच्यामध्ये नोंदलेल्या आहेत त्यांचं किमान कॉन्ट्रीब्युशन 2 लाख कोटी आहे की नाही एवढं सांगा. मिनिमम कॉन्ट्रीब्युशन आहे 2 लाख कोटीचं असणारं या 19 लाखामध्ये त्यांचं असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे. रफ फिगर्स मी असणारा देतो की नंतर त्यातला असणारा ऍक्च्युअल फिगर्स जे आहेत ते शेअर आपल्याशी या ठिकाणी करू शकतो. पण जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी याच्यावरती बोलावं असं आम्ही त्यांना आव्हान या ठिकाणी करतो, जेणेकरून जनतेला, तर का यापूर्वी कुठल्याही सरकारने म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि RSS सरकारने सोडलं तर उरलेल्या कुठल्याही सरकारने पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक सॉव्हरेनिटी हा पणाला लावला नाही. ते बजेटशी खेळत गेले, आकडेवारीशी खेळत गेले, पण या 2 गोष्टी त्यांनी असताना सोडल्या. आज आपल्याला असताना दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि RSS ज्यांचं गव्हर्नमेंट आहे ते आज पॉलिटिकल सॉव्हरेनिटी आणि इकॉनॉमिक सॉव्हरेनिटीशी खेळायला निघालेले आहेत. आणि त्यांचा हा खेळ आम्ही असताना मानतोय देशाच्या हिताचा नाही. तो उलट जे स्टेप्स बजेटमध्ये त्यांनी घेतलेले आहेत त्या स्टेप्सच्या माध्यमातून फेडरल स्ट्रक्चर जे आहे या देशाचं, सेमी फेडरल स्ट्रक्चर जे आहे त्या सेमी फेडरल स्ट्रक्चरला धक्का लागण्याची प्रचंड मोठी स्थिती दिसते. GST मधनं नुसतंच डेमॉन्स्ट्रेट झालेलं आपल्याला आहे. तर इतर स्टेप्स ज्या लागू केलेले आहेत ते फेडरलिझम संपवण्याच्या दृष्टिकोनातून आहे. म्हणजे इथे जो एक कुशन म्हणून ठेवला होता सेंट्रल गव्हर्नमेंटला, तो हा आमचा सब्जेक्ट नाही, तो राज्याचा सब्जेक्ट आहे. जेव्हा तुम्ही राज्याकडे जा, राज्यांनी जर आम्हाला सांगितलं याच्यामध्ये हस्तक्षेप करा तर आम्ही असताना हस्तक्षेप करतो, नाहीतर आम्ही असताना हस्तक्षेप करत नाही. म्हणजे केंद्रावरचं जो काही राग होता किंवा येऊ शकत होता तो राज्यांवरती ढकलण्याची असणारी घटनात्मक जी तरतूद होती त्या तरतुदीलाच हे पूर्णपणे निघालेले. आणि म्हणून मी असं म्हणतोय की यांनी फेडरल स्ट्रक्चरच हळूहळू नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नाकडे चाललेले आहेत. याच्याकडे जनतेने लक्ष द्यावं असं आवाहन आजच्या या प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही करतोय. सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता पाहता जसं आपण विलोप दिलं, कोणाच्या विलोपखान्याची व्यवस्थित ते मी उदाहरण दिलं की मिलोची सिच्युएशन ह्याच्यासाठी दिली की तुम्ही स्टेबल नसाल तर मग जग तुम्हाला डिक्टेट करतं. आणि त्यावेळेस भारताची स्थिती अशी होती की 65 युद्ध संपलं होतं, दुष्काळ झाले होते, फायनान्शियली भयंकर आपण वीक झालो होतो. आणि त्याच्यामुळे एक अमेरिकन प्रोग्राम होता PLO 280 असा अमेरिकन प्रोग्राम होता. त्या अमेरिकन प्रोग्राम खाली आपल्याला असणारा अन्नधान्य यायचा अशी परिस्थिती आहे. तो एक सबसिडाइज वे आउट आपण जसं म्हणा तशी असणारी सिस्टम होती. आणि त्याच्यामध्ये ते जे देतील ते आपण घेतलं पाहिजे अशी परिस्थिती होती. आणि इतकी जनता जगवण्यासाठी शासनाला ते करावं लागलं अशी परिस्थिती आहे.
आणि त्याच परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी 71 साली ग्रीन रेव्होल्युशन झालं अशी परिस्थिती आहे. भाजप दोन मुद्दे आहेत. एक तर तुम्ही आता सांगितलं तर शेतीवरती सेस लावण्याचा जो हे आहे, म्हणजे इंधनावरती सेस लावून शेतीसाठी मदत करण्याचा जो त्यामध्ये बजेटमध्ये जो भाग आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, आणि LICचा IPO करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे. म्हणून आज LIC कॉन्ट्रीब्यूट किती करते? 58,000 crores कॉन्ट्रीब्यूट करते माझ्या माहितीप्रमाणे. परफेक्ट होल्डिंग म्हणत त्याच्यातला असा तो एक डिबेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये की इथे असं पब्लिक सेक्टर ॲक्च्युली बजेटला किती कॉन्ट्रीब्यूट करत आहे, हा त्याच्यातला एक भाग असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरा भाग त्याच्यामधला असा आहे की तुम्ही जे म्हणताय की शेतीवरती जे इंधनावरती सेस लावून शेतीसाठी मदत करण्याचं म्हणजे उत्पन्न प्रश्न वाढवण्याचं. असा आहे त्याच्यामध्ये की कुठल्या भागात तुम्ही असं मदत करणार की दुतोंडी बोलणी आहे. एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर फार्मिंग मार्फत कॉन्ट्रॅक्टरशी जोडायला मागताय. दुसरा भाग तुम्ही असताना कुठल्याही कायद्याचं पालन न करता त्याला असताना व्यापाऱ्याच्या घशाशी बांधताय. त्याची या दोन गोष्टी आहेत. मदत कुठे? हे मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये एक सेस लावण्यात आला होता की इम्पोर्ट अलाव केल्यानंतर ज्या ज्या कंपन्या बंद होतील आणि तिथला असणारा कामगार बेरोजगार होईल तर त्याला रिहॅबिलिटेट करण्यासाठी एक फंड टॅक्स लावण्यात आला होता. कोणाचंही रिहॅबिलिटेशन त्याच्यामध्ये झालं नाही. जनरल बजेटमध्ये तो असणारा गेला. तशाच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल इंधन आपण असणारं म्हणून हे या सरकारचं दुभती गाय आहे बजेटमधला गॅप भरून काढण्यासाठी. त्याच्यामुळे यानं त्या तऱ्हेनं पेट्रोल आणि डिझेल हा दर तिसऱ्या दिवसाला टॅक्स केला जातोय अशी परिस्थिती. वेगळ्या मार्गाने तो तिजोरी गव्हर्नमेंटच्या येणार आहे. तो गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पेट्रोल आणि डिझेल एस बिकम डॉक्टर सावंत असं म्हणतात मिल्चिंग काम. शेतकरी आंदोलन जे सध्या सुरू आहे स्ट्रक्चर आधारित त्यावरून सरकारने ट्विटरवर प्रतिक्रिया पाहायला मिळतात. सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, एका परदेशातील ऐकून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या देशातील जे काही कलाकार सगळे ट्विट करतात आहेत. ती एक सध्या जो काही माझं म्हणणं असं आहे सचिन तेंडुलकरांची जी काही कॉमेंट आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूची आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मला त्याच्यातलं सेन्सच कळला नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलंय की ज्यांचा भारताशी संबंध नाही ते आपल्या सार्वभौमाशी खेळतात हा त्याच्यातला मेन गाभ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या नावाने इतरांनी बोललं, इतरांनी पाठिंबा दिला, देशाच्या बाहेरच्या जनतेने पाठिंबा दिला, त्यांना क्रिटिसाइज करणारी ट्विट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण बेसिकली सचिन तेंडुलकरची भूमिका काय किंवा लता मंगेशकर यांची भूमिका त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल काही आहे हे कुठेच व्यक्त झालेलं नाही. शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे किंवा आर्थिक अस्थिरता आपण म्हणतो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे स्वास्थ्य बिघडते, सामाजिक स्वास्थ्य बिघडते किंवा एक वेगळ्या याच्यावरती देश चाललेला आहे. किऑटिक सिच्युएशन आहे हे. आता युपीतला असणारा जो ट्रॅक्टर महिला बसलेली असताना त्यांच्यावरनं गेला त्याला रिस्ट्रिक्ट काय करण्यात आलं की ते त्यांनी स्वतःहून केलेलं कृत्य आहे. पण मुळात तो ट्रॅक्टर आला कसा तिथे आता सांगितलं जाते तो पाणी पाजण्यासाठी आला. पण पाणी पाजण्यासाठी आला असेल तर बाजूला कुठेतरी उभं केलं पाहिजे ना. तेव्हा ही ज्यांनी हिटलर जन्माला कसा आला आणि हिटलरच्या टॅक्टिक्स ज्यांनी असणाऱ्या अंडरस्टँड केले असेल तर त्या सगळ्यांच्या लक्षात येईल की ते सेम हिटलर टॅक्टिक्स वापरल्या जातात आहेत जिथे इन्स्टॉल करण्यासाठी.
आंदोलनं क्रश करण्यासाठी आणि आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकलंच पाहिजे अशा रीतीने हे करण्याचं दिसतंय. जे काही बॅरेकिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे दिसतंय त्या बॅरेकिंग मधनं मी एवढंच त्या ठिकाणी अनेक आंदोलनांनी हे सगळे केले असल्यामुळे पोलिसांना वेगळ्या काहीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. काय वाटतं आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीने सगळं टाळांचं कुंपण केलेलं आहे भिंती उभारलेल्या त्यांच्या अगदी सगळी बेसिक गोष्टी असतात त्याच्यापासून पाणी पिण्यापासून कुठल्या शेतकऱ्यांच्या अडचणी. मी म्हटलं ना की बेसिकली ही एक स्ट्रॅटेजायझेशनचा भाग असतो की लोकांमध्ये चीड आणण्याच्या दृष्टिकोनातून चीड आली, एकाच्या आली, दुसऱ्याच्या आली, तिसऱ्याच्या आली, मॉबच्या आली, मग तो अनकंट्रोलेबल होतो. दिस इज व्हॉट इज नोन एज प्रोवोकेशन. हिटलरची ही प्रोवोकेशनची टॅक्टिक्स होती. शेतकऱ्यांना भडकवणं हा, शेतकऱ्यांना भडकवण्याचं पोलिसांना ज्या पद्धतीनं असं ट्रेनिंग दिला जाते, टीव्ही बंद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या त्याच भागात असतो त्या ठिकाणी. थँक्यू. माझा असा काही संबंध नाही. दॅट इज नॉट आवर कप ऑफ टी. ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही आता एल्गार परिषदेची गरज नाही सांगावा. कोणी काही करू शकतो, तुम्ही कसं काही थांबू शकता कोणाला? तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवायचा की न ठेवायचा हे तुम्ही ठरवू शकता.